झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकिंग न्यूज। अजितदादांचा जनता दरबार सुरू झालाय। बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी हा जनता दरबार सुरू झालाय। सकाळी 7:30 वाजता दिलेल्या वेळेनुसारच हा जनता दरबार सुरू झाला। उपमुख्यमंत्री पद सोडल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा जनता दरबार घेतायत। जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। यावेळी ते या जनता दरबारादरम्यानच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित आहेत। त्यांच्याशीही ते संवाद साधणार आहेत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, राजीनामा दिल्यानंतर अजितदादांचा पहिलाच जनता दरबार आहे। जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा या जनता दरबाराला? किती वेळ हा जनता दरबार असणार आहे, काय अंदाज आहे? स्वाभाविक आहे, दर गुरुवारप्रमाणे याही गुरुवारी लोक अजितदादांना भेटायला आलेले आहेत, त्यांच्या समस्या ऐकायला आलेल्या आहेत। एकंदर त्या संपूर्ण विषयाकडे जर आपण बघितलं, काल मंत्रिमंडळाची म्हणजे जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे त्यांची बैठक बोलवली होती। आज अजितदादांनी पुन्हा जनता दरबार जो गेले उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर अजितदादांनी जनता दरबाराची प्रथा सुरू केलेली। दर गुरुवारी ते पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांना लोकांना भेटत त्यांच्या समस्या ऐकवते। तीच परंपरा आजही त्यांनी मंत्रिपदावरती नसताना सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली आहे। एका अर्थाने मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षावरती पक्षातल्या जे नेते आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न काल त्यांनी केला आणि त्यानंतर लोकांमध्ये या प्रतिमा जी आहे ती अधिक जनसंपर्क असलेला नेता आणि त्या तुलनेने ठळक प्रतिमा इतर नेत्यांच्या मानाने राष्ट्रवादीमध्ये करण्याचा प्रयत्न अजितदादांनी सुरू ठेवलेला आहे। हे या संपूर्ण एकंदर आजच्या या जनता दरबारावर वाटते। धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। अजितदादांचा जनता दरबार सुरू झालेला आहे। बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी सकाळी 7:30 वाजताच ठरल्या वेळेनुसारच जनता दरबार सुरू झाला आणि एकूणच जनतेची गाऱ्हाणी ऐकायला अजितदादांनी सुरुवात केलेली आहे। राजीनामा दिल्यानंतर अजितदादांचा हा पहिलाच जनता दरबार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।